मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण नीलम माणगावे लिखित आपण कोणापासून काय घ्यावे कविता 8वी ही आपण शिकलेलो होतो. म्हणजेच पहिली 2 कडवी आपण शिकायला घेतली होती. बरोबर आहे. मी शिकवत होते त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जण आपल्याला काहीतरी देत असतो. बरोबर. प्रत्येकाकडून आपण काहीतरी घेत असतो. आपल्याच्या ते लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला कोण काय देत असतं. मला असं म्हणायचंय की निसर्ग जो आहे तो आपल्याला प्रत्येक घटकातून आपल्याला काहीतरी मिळतं आणि ते अतिशय महत्त्वाचं असतं. पण आपल्या ते लक्षात सुद्धा येत नाही. आणि त्यामुळेच मग जेव्हा आपण त्या निसर्गातनं काय काही घेत असतो त्यावेळी आपल्याला त्याचं महत्त्व हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला त्या निसर्गाची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. बरोबर की नाही. मागच्या कवितेमध्ये जेव्हा आपण पहिली 2 कडवी आपण कोणापासून काय घ्यावेची आपण जेव्हा ही बघितली त्यावेळी कवयित्रीने आपल्याला सांगितलं की सूर्य, चंद्र, तारे, बरोबर की नाही, त्याचबरोबर झरा, या सगळ्यातून कोकिळेकडून सगळ्याकडून आपण काय काय घेतो हे सगळे निसर्गाचे घटकच झाले की नाही. आणि म्हणूनच हे सगळे आपल्याला काय काय देतात त्याचं आपण वर्णन पहिल्या 2 कडव्यांमध्ये बघितलं. आता पुन्हा एकदा आपण त्या 2 कडव्यांना म्हणूया. मी मागच्या वेळेलाच म्हटलं की कविता असली की आपण तालासुरातच ती म्हटली पाहिजे. जर ती तालासुरात म्हटली तर आपली पाठही होते, छानही होते आणि मग आपल्याला परत 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 त्याची उजळणी करावी लागत नाही. बरोबर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कविता 8वी कोणापासून काय घ्यावे कवयित्री नीलम माणगावे यांची कविता आपण बघूया. पहिली 2 कडवी जी मागच्या आठवड्यात मी शिकवलेली होती तीच मी आता पुन्हा तुम्हाला वाचून दाखवते. तुम्ही सुद्धा ती माझ्याबरोबर छानपैकी म्हणायची आहेत आणि ती सुद्धा तालासुरात. सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, सूर्यापासून रंग घेऊया चंद्रापासून शांती, चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. सूर्यापासून रंग घेऊया. मी पुन्हा एकदा कवितेचा अर्थ, त्या कडव्याचा अर्थ तुम्हाला सांगते. आठवायचा पुन्हा प्रयत्न करा की सूर्य जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो त्यावेळी कितीतरी रंग आपल्याला दिसत असतात आणि ते जे रंग आहेत ते रंग आपल्याला निसर्गाकडून मिळतात की नाही. तर सूर्यापासून आपल्याला रंग घ्यायचे. चंद्रापासून शांती. चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे त्यामुळे त्याच्यापासून जी शांती मिळते ती चंद्रापासून आपल्याला घ्यायची. त्याचबरोबर आकाशात जे चमचमणारे तारे आहेत चमचमणाऱ्या ताऱ्यापासून दिव्य घेऊया कांती. आकाशात जे तारे लुकलुकतात चमचमतात त्यांच्यापासून आपल्याला दैवी असं तेज घ्यायचंय. हे जे तेज आहे ते अतिशय छान आहे आणि त्यामुळे ताऱ्यांपासून आपल्याला दिव्य कांती घ्यायची आहे. दिव्य म्हणजे डिव्हाइन मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं तर ते दैवी तेज आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. म्हणजे सूर्यापासून चंद्रापासून ताऱ्यापासून बघा आपल्याला काय काय मिळतं. रंग मिळतात, शांती मिळते, ताऱ्यांपासून कांती मिळते, तेज मिळतं. बरोबर की नाही. आता आपण दुसरं कडवं पुन्हा एकदा बघूया. फुलापासून गंध घेऊया कोकिळाकडून गाणे, फुलापासूनी गंध घेऊया कोकिळाकडून गाणे, झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनी घेऊ नवे तराणे. फुलांपासनं आपल्याला सुवास घ्यायचा आहे, आपल्याला गंध घ्यायचा आहे. फूल म्हणजे मी म्हटलं की पुष्प, सुमन, त्याचे समानार्थी शब्दात आपले पाठ झालेले आहेत. तर अशा या फुलाकडून आपल्याला सुवास घ्यायचा आहे, चांगला वास घ्यायचा आहे, त्याचा गंध घ्यायचा आहे. आणि कोकिळाकडून गाणे, कुहू कुहू जी गाणारी कोकिळा आहे ती जी गाते तिचं ते गाणं आपल्याला खूप आवडतं, ऐकायला गोड वाटतं, तर तिच्याकडून आपल्याला गाणं घ्यायचं आहे. तसंच झुळझुळणाऱ्या झरापासूनही घेऊ नवे तराणे. झरा जेव्हा वाहतो तेव्हा त्याचा जो एक आवाज येतो तो कानाला अगदी मंजूळ वाटतो, गोड वाटतो. तर त्या झुळझुळणाऱ्या झऱ्यापासून सुद्धा आपल्याला नवे तराणे, मंजूळ गाणे
आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे बघा, निसर्गातनं सूर्य, चंद्र, तारे, फुलं, कोकिळा म्हणजे पक्षी, त्याचबरोबर झरा, हे सगळे जे आहेत तर त्यांच्यातनं आपल्याला काहीतरी मिळतंय. ते काय मिळतंय ते समजलं पाहिजे, आणि जर ते समजलं तर त्याचं महत्त्व सुद्धा आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणजेच की नाही आपण या सगळ्यांची काळजी घेऊ, निसर्गाची काळजी घेऊ, असं मी तुम्हाला सांगेन. आता आपण पुढची 2 कडवी जी आहेत ती आपण बघूया. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. झाडापासून घेऊ सावली, मातीपासून जगणे. गडगडणाऱ्या ढगापासूनी घेऊ जीवन गाणे. झाडापासून घेऊ सावली. आता बघा, खाली जे चित्र मी तुम्हाला दिलेलं आहे की नाही, त्या एवढ्या मोठ्या झाडाची किती सावली पडली आहे. आपण जेव्हा ट्रिपला जातो, पिकनिकला जातो, बरोबर ना, सहलीला जातो, त्यावेळी काय होतं, आपण जेव्हा खूप झाडं असतील तर डबा खायला आपण त्या झाडाच्या सावलीत खाली बसतो, बरोबर. आणि मग आपल्याला खूप गारवा वाटतो, बरं वाटतं. म्हणजे झाड आपल्याला काय देतं, तर आपल्याला सावली देते. आता इथे सावली या शब्दाचा अर्थ आहे छाया, बरोबर. मग ह्या सावलीतून आपल्याला, झाडापासून आपल्याला सावली घ्यायची आहे, आणि ही सावली जी आहे ती आपल्याला गारवा देते, थंडावा देते. त्यामुळे आपल्याला झाड किती मोठी गोष्ट देते ह्याचं महत्त्व आपल्याला कळेल. मातीपासून जगणे. मातीपासून आपल्याला, त्या मातीतून जसं रोप उगवतं, बरोबर की नाही, त्या मातीतून सगळं धान्य उगवतं. इतकी माती जी महत्त्वाची आहे, तर आपण काय म्हणणार आहोत, मातीपासून जगणे म्हणजे मातीपासून जगण्याची आपल्याला ऊर्जा, उर्मी आपल्याला घ्यायची आहे. माती आपल्याला जगण्याची दिशा दाखवते, बरोबर आहे. म्हणजे झाडापासून जर सावली मिळते तर मातीपासून आपल्याला माती जगणं आपल्याला शिकवते. गडगडणाऱ्या ढगापासून घेऊ जीवन गाणे. गडगडणाऱ्या ढगापासून, ढग मेघ, बरोबर की नाही, समानार्थी शब्द. मग जे गडगडणारे ढग जे आहेत ते काय आपल्याला पाऊस पाणी सगळं देतातच आहेत, पण आपल्याला ते काय करतात, जाता जाता जीवनाचं गाणं शिकवून जातात, बरोबर ना. आणि म्हणूनच हे जे ढग आहेत त्यांचं गडगडणं काही वेळा आपल्याला नकोसं वाटतं, पण जेव्हा आपल्याला कळेल की या गडगडणाऱ्या ढगातनं आपल्याला जीवनाचं गाणं ऐकायला मिळतं, तर आपली बघण्याची दृष्टी आहे ती आपली बदलून जाईल, बरोबर. झाड सावली देईल, माती आपल्याला जगण्याची उर्मी देईल, ऊर्जा देईल. गडगडणारे ढग आहेत ते आपल्याला जीवनाचं गाणं शिकवतील. अशा या निसर्गाच्या घटकातनं असं भरपूर काहीतरी आपण सगळेजण घेतोय. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगेन की त्या जसं सगळ्यांकडनं आपण घेतोय ना, बरोबर की नाही, तर आपल्याला त्यांची काळजी सुद्धा तशीच घेतली पाहिजे, आणि आपल्याला त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. प्रभात काळी म्हणजे सकाळ, पहाट, बरोबर की नाही. मग प्रभात काळी एक शिकूया, सकाळी उठल्यानंतर आपण काय शिकणार आहोत, काय शिकायला हवंय आपण, जगवित जीव जगूया. इथे जीव या शब्दाचा अर्थ आहे प्राण, बरोबर. मग आपण जीव जगवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर प्रभातकाळी आपण एक आपल्या पुढे काहीतरी आपल्याला एक उद्देश घ्यायचा आहे. आपण समोरच्यासाठी चांगलं करायचं आहे, समोरच्याशी चांगलं वागायचं आहे, समोरच्याची काळजी घ्यायची आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून प्रभातकाळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. आपण प्राण जगवूया, जीव जगूया. आणि काय, सकाळच्या वेळी आपल्याला हे करायचंय, पण संध्याकाळी संध्या समयी म्हणजे संध्याकाळ, संध्या समयी एक होऊनी सारे मित्र हसूया. संध्या समयी सगळेजण एकत्र आपण येऊया आणि सारे मित्र मजा मस्ती करूया, बरोबर की नाही, हसूया आणि आपण वेळ एकत्र घालवूया. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण काहीतरी एखादी चांगली गोष्ट आपण आपल्या मनात आणायची आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास आपल्याला घ्यायचा आहे. पण त्याचबरोबर संध्याकाळी जेव्हा आपण एकत्र येतोय, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपण एकत्र खेळतोय, बोलतोय, गप्पा मारतोय, त्यावेळी हसत खेळत आपण त्यांच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे. म्हणजे जेव्हा आता जी सगळी कविता आपण बघितली की सुरुवातीपासून जी 4 कडवी आपण बघत गेलो, ती पहिल्या कडव्यामध्ये सूर्य रंग देतो, बरोबर, चंद्र शांती देतो आपल्याला, बरोबर, झरा जो आहे तो आपल्याला मंजूळ गाणं देतं, तारे आपल्याला आहेत ते काय करतात, तारे काय देतात मला सांगा तुम्ही, दिव्य तेज आपल्याला देतात.
आपल्याला झाडं जी आहेत ती आपल्याला सावली देतात. नंतर सकाळच्या वेळेला आपण जीव जगवण्यासाठी, आपण जीव जगवण्यासाठी, प्राण जगवण्यासाठी आपण एखादं काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. संध्याकाळी जेव्हा आपण सगळे एकत्र येतोय तेव्हा न भांडता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सारे मित्र जे आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी हसलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे हे सगळं होत असताना माती जी आहे ती आपल्याला जगण्याची दिशा दाखवते आहे. म्हणजे कवयित्रींनी बघा निसर्गातल्या जे महत्त्वाचे सगळे घटक आहेत, मग ते मोठे असोत का छोटे, बरोबर, पण त्यांच्यापासून आपण काय घेऊ शकतो, ते आपल्याला काय देतात. कवितेचं नाव काय आहे? कोणापासून काय घ्यावे. म्हणजे या सगळ्यांपासून आपण काहीतरी 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 घेत असतो आणि त्या घेण्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. आणि तरच मग आपण काय करू, पुढच्या सगळ्या निसर्गाची, पुढच्या सगळ्या घटकांची काळजी घ्यायला आपण शिकू. मी अशी आशा करते की आधीची 2 कडवी आणि आत्ताची 2 जी कडवी आहेत ती कडवी आपल्याला चांगली समजलेली आहेत. आपण ती तालासुरात ती कविता म्हटली सुद्धा आहे. त्यामुळे हळूहळू कविता आपण आपली पाठ व्हायला लागलेली आहे. आता आपण आत्ता जे 2 आपण कडवी जी आपण बघितली त्याचे आपण शब्दार्थ बघूया. काय आहे शब्दार्थ? प्रभात काळ, पहाट, सूर्योदयाचा काळ. पहाट, सूर्योदयाचा काळ. संध्यासमयी, संध्याकाळी. संध्यासमयी, संध्याकाळी. तिसरा शब्द काय आहे? जीव, प्राण. जीव, प्राण. आता वही आणि पेन तुमच्या समोर असेलच. आता आपल्याला सवय झालेली आहे की आपल्याला काय लिहायचंय, कसं लिहायचंय, सुवाच्य अक्षरात कसं अक्षर आपल्याला काढायचंय, हे सगळं मी सारखं प्रत्येक पिरियडला तुम्हाला सांगत असते. त्यामुळे आता वेगळं सांगायची गरज नाही. चला आता आपण समानार्थी शब्द बघूया. सावली, छाया. सावली, छाया. ढग, मेघ. ढग, मेघ. ह्यातले काही शब्दार्थ किंवा काही समानार्थी आपल्याला आधीपासून माहिती होते किंवा काही नवीन शब्दांची आपली ओळख झालेली आहे. त्यामुळे जे नवीन शब्द असतील ते 5-5 वेळा लिहा, म्हणजे आपोआपच ते पाठ होतील. आता आपण बघणार आहोत विरुद्धार्थी शब्द. पहिला शब्द आहे गंध. गंधचा विरुद्धार्थी शब्द दुर्गंध. गंध म्हणजे चांगला वास आणि दुर्गंध म्हणजे वाईट वास, घाणेरडा वास. बरोबर आहे. दुसरा शब्द आहे शांती, अशांती. शांती, अशांती. तिसरा शब्द जीवन, मरण. जीवन, मरण. न लिहायचा आहे, बाणातला न लिहायचा नाहीये. ऊन, सावली. ऊन, सावली. आता विरुद्धार्थी शब्दानंतर आपण बघूया या 2 कडव्यांच्या रिकाम्या जागा भरा. बरोबर. आधी पहिल्या भागामध्ये सुद्धा आपण रिकाम्या जागा बघितल्या होत्या. आता पुढची जी कडवी आहेत त्यांच्या आपण रिकाम्या जागा जरा बघूया. कविता हळूहळू पाठ होतीये, थोडीशी कठीण आहे, पण रोज म्हणत गेलो तर ती आपल्यासाठी खूपच सोपी होईल. रिकाम्या जागा भरा. डॅश पासून जगणे. डॅश पासून जगणे. कुठला शब्द येईल तिकडे? ठीक आहे, माती. दुसरी रिकामी जागा भरा जे वाक्य आहे ते आहे डॅश एक शिकूया. प्रभात काळी एक शिकूया. तिसरं जे वाक्य आहे सारे डॅश हसूया. कुणा सगळ्यांबरोबर हसायचंय, खेळायचंय? सारे मित्र हसूया. सगळ्यांनी लिहून झालंय? अगदी व्यवस्थित लिहायचंय. या प्रत्येक रिकाम्या जागा 2-2, 3-3 वेळा लिहा, म्हणजे आपोआपच शब्द पाठ होतील, कविता पाठ होईल. आता
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहायचं आहे. प्रश्नचिन्ह पूर्णविराम द्यायला विसरायचं नाहीये. प्रश्न पहिला, झाडापासून आपण काय घ्यावे? झाडापासून आपण सावली घ्यावी. उत्तर काय आहे? झाडापासून आपण सावली घ्यावी. दुसरा प्रश्न आहे, मातीकडून आपण काय घ्यावे? मातीकडून आपण काय घ्यावे? त्याचं उत्तर काय आहे? मातीकडून आपण जगणे घ्यावे. मातीकडून आपण जगणे घ्यावे. आता आपण समानार्थी बघितले, विरुद्ध अर्थी बघितले, शब्द बघितले, शब्दार्थ बघितले, संपूर्ण कवितेचा अर्थ समजून घेतला. आपल्या या कवितेच्या वाचनामध्ये भरपूर नवीन नवीन शब्द सुद्धा आले, ते आपण समजून घेतले. त्याला वेगळा शब्द आहे का तो समानार्थी शब्दामध्ये आपण बघितला, बरोबर की नाही? म्हणजे संपूर्ण कवितेमध्ये जर आपण बघायला गेलो तर संपूर्ण कवितेत आपण जर पाहिलं तर आपण त्या कवितेतनं काय शिकलो सांगा मला तुम्ही? की निसर्गावर प्रेम करावं. निसर्गावर का प्रेम करावं? कारण हा निसर्ग जो आहे तो आपल्याला भरपूर काय काय देत असतो. कोणापासून काय घ्यावे म्हणून तर म्हटलंय. त्यामुळे निसर्गावरती प्रेम जर केलं, निसर्गाची काळजी घेतली तर अजून तो आपल्याला भरभरून सगळं देत राहील. नुसतंच निसर्गाने आपल्याला द्यायला नकोय, तर निसर्गाची काळजी घेण्याचं काम जे आहे ते आपल्याला करायचंय. आपल्याला सुद्धा निसर्गावर तितकंच प्रेम केलं पाहिजे. दुसरं काय शिकलो आपण? की निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घ्या. निसर्गाच्या सानिध्य म्हणजे त्याचा जो सहवास आहे, बरोबर? आता शहरी वातावरणामध्ये आपल्याला निसर्ग जास्त आपल्याला उपभोगता येत नाही, म्हणून मग जेव्हा सहलीला जातो, ट्रिप्सना जातो, पिकनिक्सना जातो, त्यावेळी आपण निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. निसर्ग काय काय देतो, झाडाखाली बसल्यावर आपल्याला सावली कशी मिळते, बरोबर की नाही? माती आपल्याला जगण्याची ऊर्जा कशी देते, तारे आपल्याला दिव्यतेज कसे देतात, हे सगळं आपल्याला अनुभवण्यासाठी आपल्याला आणि ते समजण्यासाठी, बरोबर, आपल्याला त्या कवितेला आपल्याला जाणून घ्यायला हवं आणि निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जायला हवं. मी अशी आशा करते की तुम्ही जी आज कविता ही सगळी शिकला ती तुम्हाला कळलेली आहे. जाता जाता मी तुम्हाला काय सांगीन की सकाळी उठल्यानंतर सूर्योदयाचा काळ आहे तो आपल्याला काहीतरी संदेश देत असतो. सकाळी उठल्यावरती प्रत्येक दिवस जो आहे, प्रत्येक दिवसाची आपली सकाळ आहे, तो काहीतरी आपल्याला सांगत असतो. फक्त ती समजण्याची आपल्याकडे उर्मी हवी, आपलं निरीक्षण हवं. आणि म्हणूनच दुसऱ्याला जगवून आपण जगूया. फक्त मलाच नाही जगायचंय तर समोरच्याला सुद्धा जगायचंय. त्यामुळे दुसऱ्याला जर आपण जगवलं तर आपण जगू शकतो. म्हणूनच दुसऱ्याला जगवून आपण जगूया. आणि संध्याकाळी सगळे एकत्र येऊन, मित्रमंडळी आपली जी ती येऊन आपण एकत्र हसूया, हसत खेळत आपण आपला वेळ घालवूया. मी आशा करते की तुम्हाला ही कविता छान कळलेली आहे. ही कविता तुम्ही तुमच्या गृहपाठामध्ये 2 वेळा तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. ठीक आहे? थँक्यू.